लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो आणि माता आणि बहिणींनो, मी गणेश पाटील तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेची आजची तात्काळ आणि जलद अपडेट आलेली आहे. तर 28 तारीख निमित्ताने नवरात्री स्पेशल नवरात्री निमित्तानंच या ठिकाणी खुशखबर आलेली आहे. तर नवरात्री जी काही आता सुरू झालेली आहे, नवरात्रीमुळेच लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्टली या ठिकाणी ₹3000 डिपॉझिट आणि क्रेडिट संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. आणि सोबतच तुम्हाला मी हे पण अपडेट देणार आहे की रेशन कार्डचा जो काही प्रॉब्लेम होता आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे रद्द फॉर्म झालेले, ज्यांना हप्ते आतापर्यंत आलेले नाही आहेत 3 हप्ते, तर त्यांना पैसे कधीपर्यंत भेटतील, रेशन कार्डचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह झाला, रेशन कार्डमधून हे काम करा तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा वापस लाभ होईल. बाद झालेले फॉर्मवाल्यांनी या ठिकाणी या व्हिडिओला अतिशय महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळं बघा सर्वच अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर बघा, नवरात्री निमित्ताने ₹3000 तुमच्या बँक खात्यात कधी जमा होतील, त्याच्यानंतर रेशन कार्ड अपडेट काय आणि ज्यांचे फॉर्म रद्द झालेले आहेत तर त्यांना आता योजनेपासून कसा फायदा होतो आहे, काय सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. त्यामुळं सर्वच माता बहिणींना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा, सगळ्यात अगोदरचा जो काही मेन आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो लाडक्या बहिणींसाठी काय आहे की पैसे बँक खात्यामध्ये कधी येतील. आता याच्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा फॉर्म रद्द झालेला आहे अशा बहिणी. तर बघा माता आणि बहिणींनो, तुमचा जो काही फॉर्म रद्द झालेला आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अटी लागू करण्यात आलेल्या आहे. आता बघा, अगोदर जर 10 नियम होते, त्याच्यानंतर शासनाने काढले अजून या ठिकाणी नियम झाले आता 15 आणि 15मुळं काय झालं, मे महिन्यापासून भरपूर बहिणींचा या ठिकाणी फॉर्म बाद झाला, रद्द झाला आणि त्यांना लाभ मिळत नाही आहे. आता मेन प्रॉब्लेम इथून सुरू झालेला आहे, परंतु त्याचं सोल्युशन काय आणि रेशन कार्डचा विषय याच्यामध्ये कुठून आला, रेशन कार्डचा याच्याशी काय संबंध. तर लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस एक अट होती की एका घरामधून 3 किंवा 3पेक्षा जास्त महिला फॉर्म भरू शकत नाही आहे. आणि आता मेन खेळ इथूनच या ठिकाणी सुरू झाला. तर बघा, या ठिकाणी जे काही राशन कार्ड आहे, राशन कार्डच्या वरती जर 3 महिलांचं नाव असेल आणि 3 महिलांनी लाडक्या बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तुमचा फॉर्म डायरेक्टली बाद होईल आणि रद्द होईल. त्याच्यामुळं महत्त्वाचं म्हणजे भरपूर बहिणींनी काय केलं आहे की राशन कार्डमधून नाव कमी करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला 3-1 महिन्याचे जवळपास पैसे आलेले नाही आहे. मग बहिणींचा प्रश्न आहे, आता ज्यांनी कमी केलेलं आहे त्यांचं ठीक आहे, परंतु बाकीच्या बहिणी म्हणताय सर आम्ही जर राशन कार्डमधून नाव कमी केलं तर आम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता वापस भेटेल का. आता याच्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण एक नवीन ऑफिशियल अपडेट अशी समोर आलेली आहे. आता समजा तुम्ही जर राशन कार्डमधून नाव कमी केलं नाही आणि जर समजा तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जर तुमच्या खात्यात आला तर तुम्हाला चालेल. आता याच्याहून महत्त्वाचं काय आहे, जर 3 जणांनी फॉर्म भरला आहे तर त्याच्यापैकी 2 जणांना तरी लाभ मिळायला पाहिजेत अशी अपडेट समोर आलेली आहे. आणि सेम असंच होणार आहे जर तुमचा फॉर्म बाद झालेला आहे 3 महिलांना. या ठिकाणी मी एकच सांगण्याचा प्रयत्न करतोय, जर तुमचा फॉर्म बाद झालेला आहे तर त्याच्यापैकी जवळपास 2 जणांचा किंवा 1 जणाचा लाभ या ठिकाणाहून थांबवला जाणार आहे आणि 1 किंवा 2 जणांना कंटिन्यू पुढच्या महिन्यापासून पुढं डायरेक्टली कंटिन्यू लाभ मिळणार आहे अशी ऑफिशियल अपडेट नवीन समोर आलेली आहे. आणि रेशन कार्डचा याच्याशी जो काही संबंध आहे, रेशन कार्डमधून तुम्ही जर नाव कमी केलं तर महत्त्वाचं म्हणजे तरी तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे. रेशन कार्डमधून ऑनलाईनसुद्धा तुम्हाला कमी करावं लागेल, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धती त्याच्यामध्ये असणार आहे. आता बहिणी म्हणतील सर आम्ही कुठं जायचं, तर ज्यांच्याकडनं तुमचं राशन कार्ड बनवलेलं आहे किंवा ज्यांच्याकडं राशनचं वाटप होतं तिथं तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या तहसील ऑफिसला जाऊनसुद्धा कमी करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला रेशन कार्डमधून नाव कमी करून या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे कमी नाही जरी केला तरी तुम्हाला या ठिकाणी योजनेचा लाभ पुढच्या महिन्यापासून भेटणार आहे. आता हे याच्यामध्ये काय अपडेट आलेली आहे, 3 महिलांपैकी जवळपास एका महिलेला पुढच्या महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे, बाकी 2 महिलांचे फॉर्म बाद होतील अशी अपडेट समोर आलेली आहे. आता बघू आपण पुढच्या महिन्यामध्ये कोणाला पैसे येतात आणि कोणाला येत नाही सगळं आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, राशन कार्डचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता पॉईंट नंबर 2 की तुम्हाला या ठिकाणी नवरात्री निमित्ताने खुशखबर आलेली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आता 28 तारीख आहे, 28 सप्टेंबरची अपडेट आहे.
तर तुमचा ज्या काही माता बहिणींनी फॉर्म भरून योग्य पद्धतीने आतापर्यंत लाभ घेतलेला आहे त्यांना कंटिन्यू पैसे भेटत राहतील आणि तुम्हाला 1500 रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत. 1500 रुपये एक्स्ट्रा मिळतील. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते बोनस असणार आहे. 1500 रुपये तुम्हाला बोनस मिळणार आहे आणि हेच तुमच्यासाठी दिवाळीचं दसऱ्याचं गिफ्ट आहे. तर खुशखबरची अपडेट हीच आहे की दसऱ्याचं गिफ्ट आता हे कधीपर्यंत भेटेल, समोरच्या महिन्यामध्ये तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची अमाऊंट आहे 1500 रुपये. तर दसऱ्याचं ही गिफ्ट असणार आहे, सोबतच दिवाळीचं सुद्धा. त्याच्यामुळं बहिणींनो टेन्शन घेऊ नका, पैसे येतील. फक्त ज्यांची EKYC बाकी त्यांनी EKYC करून घ्या. सांगण्याचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. रेशन कार्डचा प्रॉब्लेम असो किंवा बाद झालेले फॉर्म, त्याच्यानंतर नवरात्रीनिमित्ताने या ठिकाणी खुशखबर काय आलेली सर्व काही मी तुम्हाला अपडेट डिटेलमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पैसे तुमच्या खात्यात तात्काळ जमा होतील. याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.